नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत अगदी पौष्टिक आणि चवीला एकदम भन्नाट अशी ही रेसिपी. सकाळच्या गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. शिवाय वजन कमी करणाऱ्यांसाठी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी इथं अर्धी वाटी मूग आणि अर्धी वाटी हरभरे घेतले होते. ते 10 ते 12 तासासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आणि नंतर मोड आणण्यासाठी त्याला एका कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं. तर बघू शकता खूप छान मोड आलेले आहेत. मुगाला लवकर मोड येतात पण हरभऱ्याला मोड येण्यासाठी टाइम लागतो. तर तुम्ही हरभरे 1 दिवस भिजून 2 दिवस कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता, तर त्याला छान मोड येतात. आता 1-2 पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं. आता संपूर्ण मूग आणि हरभऱ्यासाठी 1 वाटी दही वापरते, पण माझं मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळं मी निम्म घेतलं होतं. तर इथं अर्धी वाटी दही त्यामध्ये टाकून आणखी थोडंसं नंतर पाणी टाकून ते बारीक वाटून घेतलं. आता याला आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. ते वाटून घेतल्यानंतर बाकीचं राहिलेलं पण सेम तसंच वाटून घ्यायचं. त्यामध्ये पण अर्धी वाटी दही मी ॲड केलं होतं. आता यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा. रवा हा बारीक घ्यायचा, जास्त मोठा रवा वापरायचा नाही. तर हा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी उत्तम आहे. दिवसभर एनर्जेटिक फील होतं. मोड आलेल्या मूग आणि मोड आलेल्या हरभऱ्याचे खूप सारे फायदे आहेत. भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये प्रोटीन असतं. मोड आल्यामुळे हे पचायला पण खूप हलकं असतं, त्यामुळे आपली पचनक्रियासुद्धा सुधारते. आता हे सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये थोडंसं मला पाणी कमी वाटत होतं, त्यामुळं मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलं आहे. रवा टाकून झाल्यानंतर चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याला आपण झाकून अर्धा तास रेस्ट द्यायचा आहे. हा नाश्ता लहान मुलांसाठी, वजन कमी करणाऱ्यांसाठी आणि मेन म्हणजे डायबिटीजवाल्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. हा नाश्ता केल्यानंतर खूप वेळ आपल्याला असं पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे हा चिला वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. चला तर मग ते अर्धा तास भिजते तोपर्यंत त्यासाठी लागणाऱ्या भाज्या कट करून घेऊया. तर मी इथं घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर. त्यासाठी 1 शिमला मिरची घेणार आहे, 2 मीडियम साईजचे कांदे, थोडंसं अद्रक, 2-3 हिरवी मिरची घेतली आहे, 1 गाजर घेतले आणि छोटे 2 टोमॅटो घेतलेत. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये आणखी भाज्या ॲड करू शकता, म्हणजेच पालक, पत्ताकोबी, मटर अशा भाज्या तुम्ही यामध्ये आणखी ॲड करू शकता. तर या सगळ्या भाज्या मी अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि अद्रक असं बारीक किसून घेतलंय. भाज्या शक्यतो जेवढ्या बारीक कट करता येतील तेवढ्या करायच्या. आता अर्धा तासानंतर आपलं बॅटर छान भिजलं गेलेलं आहे. तर हा चिला खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आता या कट केलेल्या भाज्या त्यामध्ये आपण टाकून घेऊया. त्यामध्ये सगळ्या भाज्या ॲड केल्यानंतर चमच्याने याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चमच्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. आता अर्धा चमचा इथं जिरेपूड टाकते. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल. अर्धा चमचा सोडा आणि थोडंसं तांदळाचं पीठ, 2-3 चमचे तांदळाचं पीठ असेल ते त्यामध्ये ॲड करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तांदळाचं पीठ पण असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण चालतं, कारण तांदळाचं पिठामुळं थोडासा आपला चिला हा क्रिस्पी बनतो, त्यामुळे जास्त टेस्टी लागतो. जरी नाही टाकला तरी पण चालेल, तसाही छान लागतो. चला तर मग गॅसवरती तवा ठेवून तवा गरम झाला की त्यावर तेल टाकून घ्यायचं आणि मग मीडियम गॅसवरती आपण हा चिला बनवणार आहोत. चमच्यामध्ये थोडंसं बॅटर घ्यायचं आणि ते तव्यावरती टाकून हळूहळू त्याला असं पसरवून घ्यायचं. आता भाज्या यामध्ये खूप ॲड केलेल्या असल्यामुळे ते व्यवस्थित स्प्रेड होत नाही, त्यामुळं सावकाश असं पसरवून घ्यायचं. आता याला आपण 3-4 मिनटासाठी झाकून ठेवायचे. लो फ्लेमवरती आपण हा चिला आता भाजून घ्यायचा आहे, कारण जास्त फ्लेम हाय केला तर खालून करपू शकतं. तर 3-4 मिनिट झाल्यानंतर ह्याला असं उलटून घ्यायचं. तर बघू शकता एकदम छान आपला हा चिला भाजलेला आहे, खालून गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. याला दोन्ही बाजूंनी छान खमंग असं भाजून घ्यायचं. तर बघू शकता खूप छान आपला हा चिला झालेला आहे. दिसायला पण छान दिसतोय आणि खायला तर अगदी भन्नाट लागतो. तर तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पण नक्की हा चिला ट्राय करा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.